नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत पुरणपोळी कशी करायची तेही पारंपरिक पद्धतीने। त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो गूळ, 2 चमचे तांदूळ। रात्रीच हरभऱ्याची डाळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवली। तुम्ही पुरण शिजवण्यापूर्वी डाळ गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजवू शकता। डाळ भिजल्यामुळे डाळ लवकर शिजते, त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो। एका पातेल्यामध्ये 4 तांबे पाणी उकळून उकळत्या पाण्यामध्ये भिजलेली सर्व डाळ ॲड करायची आहे। त्याच डाळीमध्ये 2 चमचे स्वच्छ धुतलेले तांदूळ ॲड करायचे आहे। तांदूळ घातल्यामुळे पुरणाला छान असं बाइंडिंग तयार होतं। गॅसची फ्लेम मोठी ठेवून डाळ शिजवून घ्यायची आहे। 2 उकळीतच डाळीला जाडसर असा फेस येतो। चमच्याच्या साहाय्याने सर्व फेस काढून घ्यायचा आहे। फेस काढल्यामुळे डाळ पचायला हलकी होते। ज्यांना पुरणपोळी खाल्ल्यावर त्रास होतो तो त्रास बिलकुल होत नाही। डाळीला 2 ते 3 वेळा असाच फेस येतो। हा फेस सर्व काढून टाकायचा आहे। हा फेस डाळीमध्ये ठेवायचा नाही। टिप नंबर 1: डाळ शिजताना 2 चमचे तांदूळ घातल्यामुळे पुरणाला छान असं बाइंडिंग तयार होतं, त्यामुळे आपली पुरणपोळी बिलकुल फुटत नाही। परत एकदा फेस आला आहे, सर्व फेस काढून घेणार आहे। 2 ते 3 वेळा डाळीला फेस आल्यानंतर डाळीला फेस यायचे बंद होते। डाळ भिजल्यामुळे डाळ 2 ते 3 उकळीतच मऊ होते। डाळ मऊसूत शिजण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करणार आहोत। 1 तांब्या गरम पाणी ॲड करून डाळ मऊसूत शिजेपर्यंत शिजवून घेणार आहे। अर्धा ते पाऊण तासामध्ये डाळ आपली मऊसूत शिजली आहे। पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवल्यामुळे डाळीचा अर्क पाण्यामध्ये छानसर उतरला आहे व डाळीचे पाणी दाटसर निघाले आहे। डाळ आणि पाणी वेगळं करून घेऊया। एका चाळणीत शिजलेली डाळ हळूहळू ओतून घ्यायची आहे, नाहीतर डाळीची वाफ हाताला लागू शकते। चाळणीत डाळ 15 ते 20 मिनिटं तशीच ठेवायची आहे, त्यामुळे डाळीतील पाणी सर्व खाली उतरते। चमच्याच्या साहाय्याने डाळीतील वाफ काढून घ्यायची आहे। डाळ नॉर्मल करून त्यात गूळ ॲड केल्यावर पुरण आपलं खूप पातळसर होत नाही, आपलं पुरण लवकर घट्ट होतं। डाळीचं पाणी दाटसर निघाले आहे। कुकरमध्ये डाळ शिजवल्यावर डाळीचं पाणी पातळ निघते, त्यामुळे दाटसर डाळीच्या पाण्याची आमटी खूपच चविष्ट होते। पुरण करताना जाड बोड्याचे पातेले किंवा कढई घ्यायची आहे, त्यामुळे पुरण आपले खाली लागत नाही, करपत नाही। गरम कढईमध्ये शिजलेली सर्व डाळ ॲड करायची आहे। आपली डाळ नॉर्मल गरम आहे, खूप अशी वाफाळलेली नाही आहे। अशा नॉर्मल गरम असलेल्या डाळीमध्ये आपण जेव्हा गूळ ॲड करतो तेव्हा खूप असं पाणी गुळाला सुटत नाही। आता डाळीमध्ये बारीक चिरलेला अर्धा किलो गूळ ॲड करणार आहे। गुळाचे त्यामध्ये खडे नसावेत। गुळाचे जास्त खडे असेल तर पुरण व्हायला थोडा जास्त वेळ लागतो। गॅसची फ्लेम मोठी करून चमच्याच्या साहाय्याने डाळ आणि गूळ मिक्स करायचे आहे। पुरणाला छान रंग येण्यासाठी चिमूटभर हळद ॲड करायची आहे। तुम्ही पाहू शकता गूळ पूर्ण विरघळला आहे आणि डाळीला पाणी सुटले आहे। गॅसची फ्लेम कमी जास्त करत पुरण सतत परतत राहायचे आहे। त्यामध्ये पुरणपोळीचा मसाला ॲड करूया। त्यामध्ये 10 हिरवी वेलची, 2 चमचे बडीशोप, 1.5 इंच सुंठ, 6 मिरे मिक्सरला याची बारीक पूड करून पुरणामध्ये ॲड करायचे आहे। मसाल्यामध्ये चिमूटभर मीठही ॲड केले, त्यामुळे पुरणाला वेगळीच चव येते। डाळीमध्ये आता जायफळ किसून घालायचे आहे। पुरण परतत राहायचे आहे। पुरण आता दाटसर होत आले आहे। पुरणपोळीच्या मसाल्यामुळे पुरण आपले चविष्ट तर होणारच आहे। हे पुरण अधिक चविष्ट करण्यासाठी त्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप ॲड करणार आहे। साजूक तूप ॲड केल्यामुळे पुरण चविष्ट होतेच व आपले पुरण सैलसर होते। मिरे घातल्यामुळे ज्यांना पुरणपोळी खाल्ल्यावर पोटाचा त्रास होतो तो त्रास मिरेमुळे होत नाही। पुरण परतताना चमचा जड जातो तेव्हा समजा की आपले पुरण झाले आहे। पुरण झाले का नाही चेक करण्यासाठी चमचा पुरणामध्ये जेव्हा उभा राहतो तेव्हा समजावे की आपले पुरण तयार झाले आहे। एका पुरणाच्या जाळीमध्ये गरम पुरण घेऊन जाड अशा छोट्या बत्त्याने पुरण पाडून घ्यायचे आहे। तुम्ही पेला किंवा ग्लासचा उपयोग करू शकता। पुरण गरम असतानाच पाडून घ्यायचे आहे। पुरण छान असं सैलसर होते। तांदूळ घातल्यामुळे पुरण आपले बिलकुल चिकट झाले नाही, पुरणाला छान अशी बाइंडिंग तयार होते। पुरणपोळीची कणिक मळून घेऊया। एका परातीमध्ये 3 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 3 चमचे तेल ॲड केले आहे। तुम्ही तेल स्किप पण करू शकता, पण तेल घातल्यामुळे पुरणपोळी खुसखुशीत होते। तेल आणि मीठ पिठाला एकसारखे लावून घ्यायचे आहे। पीठ मळताना थोडंसं पाणी ॲड करून
कणिक घट्ट मळायची आहे. कणिक आपल्याला घट्ट सर मळायची आहे. ज्याप्रमाणे दगडासारखे घट्टसर कणिक असते तसे कणिक मळायचे आहे. तुम्ही पाहू शकता हाताने कणिक दाबली असताही कणिक दबत नाही. ही घट्टसर कणिक पाणी असलेल्या पातेल्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे. 5 ते 6 तासानंतर पाण्यात भिजलेली कणिक बाहेर काढून घ्यायची आहे. सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे. पाण्यात कणिक भिजली असली तरी कणिक आतमध्ये घट्टच आहे. 2 हाताच्या साहाय्याने कणिक मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पीठ खाली लागले आहे. खालचे पीठ वरच्या पीठामध्ये मिक्स होईपर्यंत पीठ छान असं मळत राहायचे आहे. हे थोडं मेहनतीचं काम आहे. आपण बिना मैद्याची पुरणपोळी करतोय. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर चपातीच्या कणकेपेक्षा कणिक घट्ट मळून पाण्यामध्ये अर्धा तास ठेवायचे आहे. तुम्ही कणिक याप्रमाणे मळू शकता किंवा कणिक आपटून कणिक लवचिक करू शकता. कणिक पाण्यात भिजत ठेवल्यामुळे कणकेत छान तार वळते. तार वळल्यामुळे आपली कणिक अतिशय लवचिक अशी तयार होते. कणकेला पाण्याचा हात लावून मळायचे आहे. पाण्याचा हात लावल्यामुळे कणिक पातळ होते. पातळ झालेल्या कणकेला तेलाचा हात लावून मळल्यास कणिक घट्ट होते. कणिक अशा प्रकारे मळल्यामुळे खूप लवचिक होते. पीठ मळताना पिठामध्ये जे तेल ॲड केले आहे त्यामुळे आपली पुरणपोळी खुसखुशीत होते. ही पुरणपोळी गरम असताना खुसखुशीत लागते व थंड झाल्यावर मऊसूत आणि तोंडात टाकल्यास विरघळते. गव्हाची पोळी असून सुद्धा पुरणपोळी आपली वातट लागत नाही. गव्हाची पुरणपोळी करताना गहू चांगल्या प्रतीचा वापरायचा आहे. पीठ चाळताना पिठाची चाळणी बारीक अशी वापरायची आहे. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ पुरणपोळीसाठी तयार आहे. चला तर मग आता आपण पुरणपोळी करून घेऊया. तुम्ही पाहू शकता कणकेच्या दुप्पट पुरण घेतले आहे. कणकेची पारी करायची आहे. कणिक मध्यभागी जाड ठेवायची आहे. पुरण हाताने थोडंसं लांबट करून कणकेमध्ये भरायचे आहे. पुरण कणकेत वरून दाबून भरायचे आहे व खालची कणिक हाताने वरवर पीठ सरकवायचे आहे. तुम्ही पाहू शकता पुरण कणकेमध्ये भरलं आहे. जे एक्स्ट्रा झालेले आहे थोडंसं ते काढून घ्यायचे आहे व पुरण हाताने दाबून मोदक ज्याप्रमाणे बंद करतो त्याप्रमाणे कणकेचे तोंड बंद करायचे आहे. आपले एक्स्ट्रा पीठ कणिक नसल्यामुळे ते न काढता तिथेच दाबून कणकेचं तोंड बंद करायचे आहे. पीठ घेऊन हा हुंडा ज्याप्रमाणे भाकरी थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचा आहे. असे केल्यामुळे पुरण कडेपर्यंत जाते. पोळी लाटताना पुरण कडेपर्यंत पसरते. आता आपण पोळी लाटून घेऊयात. लाटण्याने पोळी हलक्या हाताने गोलाकार लाटायची आहे. पोळी लाटताना मी गव्हाचे पीठ वापरत आहे. तुम्ही तांदळाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ वापरू शकता. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 वेळा पोळी लाटताना पलटी केली आहे. कारण पूर्णाला छान असं बाइंडिंग तयार झाले आहे आणि आपलं पीठ कणिक ही लवचिक अशी झाली आहे. असल्यामुळे किती वेळाही पुरणपोळी पलटी केली तरीही पोळी फुटत नाही. पुरणपोळी लाटताना पोळी अलगद अशी एकसारखी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तापलेल्या तव्यावर चारी बाजूनी तेल सोडून पुरणपोळी तव्यावर घालायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. पोळीला फोडे आले की एक साईड भाजल्यावर मगच पुरणपोळी पलटी करायची आहे. पुरणपोळी दोन्ही साईडनी भरपूर तेल किंवा तूप लावून लालसर खरपूस भाजून घ्यायची आहे. टिप नंबर 2. पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर लगेच पलटी केल्यावर पोळी फुटते. पोळीची एक साईड भाजल्यानंतरच पलटी करायची आहे. तांदळामुळे बाइंडिंग झालेलं पुरण लवचिक कणिक त्यामुळे पुरणपोळी लाटताना किंवा भाजताना पोळी फुटल्यास पुरणपोळी पूर्ण न फुटता तो भाग तिथेच दबला जातो व सर्व पुरणपोळ्या न फुटता तयार होतात. गरम पुरणपोळी टोपलीत ठेवल्याप्रमाणे ठेवून थंड करायचे आहेत. थंड झाल्यावर एकावर एक ठेवायचे आहे. पुरणपोळी दूध आमटीत साजूक तुपासह सर्व करू शकतात. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा.